बॅलेन्स, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रसादने घड्याळात पाहिलं. 5:15 वाजून गेले होते. अजूनही या स्थळाच्या संदर्भात काय करावं आणि काय करू नये याचाच तो विचार करत होता. नकार मिळणार याची 100% गॅरंटी असताना उगीच भेटण्यात तरी काय अर्थ आहे? कामं तर खूप आहेत. लवकर निघून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. त्याने पुन्हा एकदा मोबाईलवर त्या नवीन स्थळाचा प्रोफाईल चेक केला. मधुरा रणदिवे, मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स, पॅकेज 24 लाख वार्षिक. आपण याच्या निम्मेसुद्धा कमवत नाही. आता कुठे पगार वाढून 60,000 रुपये झाला होता. उगेच तिथे जाऊन स्वतःचा अपमान करून घेण्यात तरी काय अर्थ आहे? त्याने नीट फोटो पाहिला. मुलगी नाकेडोळी छान होती, स्मार्ट होती. मुख्य म्हणजे इंडिपेंडंट कमावती होती. आपल्यापेक्षा थोडी जास्तच. त्यात एकुलती एक. आपल्याला होकार देण्यासाठी एकही सबळ कारण तिच्याकडे नसणार. पिंगे मावशींच्या आग्रहाखातर ती भेटायला तयार झाली असणार. पिंगे मावशी म्हणजे मध्यस्थी. फक्त फोटो आणि बायोडेटावरून मुलामुलींनी आपला जोडीदार निवडू नये अशी त्यांची धारणा. कारण फोटो आणि बायोडेटाचा कागद हे उर्वरित आयुष्य कसं जाईल हे ठरवू शकत नाही. माणसाने आपली गरज ओळखून, परिस्थिती ओळखून निर्णय घ्यायला हवेत. हीच खरी काळाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्या वयाने वयस्कर होत्या, बोल अनुभवाचे होते. कदाचित म्हणूनच मधुराच्या घरच्यांना त्यांचं म्हणणं डावलता आलं नसणार. आपणही स्पष्ट सांगितलं होतं की पगार कुठेच मॅच होत नाही. शिवाय आपल्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काहीच नाही. एक राहतं घर, तेही साधं सुधं. लग्न झालं म्हणजे कसं बसं जुळलं तरी तिचाच वरचष्मा जास्त राहणार. त्यापेक्षा या स्थळात पुढे न गेलेलंच बरं. पण तरीही तुम्ही एकदा भेटून घ्याच आणि मग काय ते ठरवा असा पिंगे मावशींचा आग्रह झाला. म्हणूनच तो भेटायला तयार झाला होता. ते हॉटेल त्याच्या ऑफिसपासून फार दूर नव्हतं. 6 वाजता पोचायचं म्हटलं तर अगदी 5:45 निघाला तरी बाईकवरून तो सहजपणे पोचू शकणार होता. पण पोहोचायचंच कशाला हाच तर प्रश्न होता. त्याने व्हॉट्सॲप ओपन केलं आणि त्या मधुराला सरळ मेसेज टाईप करून टाकला. भेटणं शक्य होणार नाही, सॉरी. तेवढ्यात मॅनेजर साहेबांनी त्याला हाक मारली. अरे प्रसाद, जरा इकडे ये रे लवकर. या सॉफ्टवेअरमध्ये बघ काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तसा तो झटकन उठला आणि त्यांच्या डेस्कपाशी गेला. काहीच नाही सर, कम्प्युटर स्टक झालाय, फक्त रिबूट करा असं म्हणत त्याने स्वतःच त्यांचा कम्प्युटर रिबूट करून दिला. कम्प्युटर रिबूट होईपर्यंत तो तिथेच थांबला. मॅनेजर फडतरेंनी विचारलं, काय रे, आज लवकर जाणार होतास ना? थांबलास कसा? जाणार होतो सर, पण विचार करतोय कॅन्सलच करू. तुम्हाला तर माझी सगळी परिस्थिती माहिती आहे. अशा परिस्थितीत हे स्थळ आपल्या तोलामोलाचं नाही. नवे या स्थळाच्या तोलामोलाचं आपण नाही हे कळतंय मला. उगीच तिथे जाऊन स्वतःला डिग्रेड करून कशाला घ्यायचं? आता जर नकार आला तर गेल्या वर्षभरातला हा माझा 13वा नकार असेल. खरं सांगू, कधी कधी वाटतं हे लग्न वगैरे आपल्यासाठी नाही. आपण ते झेपवूच शकत नाही. या भानगडीत आपण पडू नये. प्रणालीचं शिक्षण पूर्ण झालं की तिचं लग्न करून द्यावं आणि आपण मात्र एकटंच राहावं. तो म्हणाला, अरे बाबा, एकटं राहणं तेवढं सोपं नाही. बहिणीचं लग्न करून दिल्यावर तू एकटा होणार. काही दिवस तो एकांत तुला बरा वाटेलही, पण मग जसजसं वय वाढू लागेल तसतसा तो एकाकीपणा जाणवेल. उगीच का आपल्या पूर्वजांनी आश्रम व्यवस्था करून ठेवली आहे? गृहस्थाश्रम सामान्य माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे. जोडीदार असणं, लग्न करणं, मुलं होणं, प्रपंच करणं, मुलांना वाढवणं आणि मग हळूहळू आपल्या जबाबदारीतून निवृत्त होणं. या लाईफ सायकलमधून प्रत्येकाने गेलंच पाहिजे असं माझं मत आहे. त्यानेच आयुष्यात बॅलन्स होत असतो रे. ज्यांना यातून जायचं नसतं त्यांची ध्येय आपल्यापेक्षा खूप वेगळी आणि उच्च असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यातलं त्यांचं नेमकं ध्येय सापडलेलं असतं. पण लग्न होत नाही, योग्य जोडीदार मिळत नाही म्हणून प्रयत्नच करायचा नाही, परिस्थिती फेस करायची नाही, ही गोष्ट मात्र साफ चुकीची आहे. नकार पचवता पचवता कधीतरी होकार मिळेल आणि जेव्हा तो मिळेल तेव्हा तो योग्य व्यक्तीचा असेल. विश्वास ठेव माझ्यावर. या मुलीला भेटायला जायचं नसेल तर नको जाऊ, पण लग्नच करणार नाही हा विचार मात्र मनातून काढून टाक. लग्न जबाबदाऱ्या नसल्या की माणसाला वाटतं त्याला स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याला खरा काहीच अर्थ नसतो. जबाबदाऱ्यांमुळेच स्वातंत्र्याला बॅलन्स मिळतो. नात्याचं बंधन असलं तरच त्या स्वातंत्र्याला खरा अर्थ येतो. सगळीकडेच बॅलन्स महत्वाचा. तुझ्यापेक्षा किमान मी 20 पावसाळे जास्त पाहिलेत म्हणून एवढं सगळं बोलू शकतो. फडतरे साहेबांचं बोलणं प्रसादला पटत होतं, पण पुन्हा त्याच नकाराची भीती वाटत होती. आणि एवी तेवी मगाशी तो मेसेज तिच्यापर्यंत पोहोचला असणार, त्यामुळे तिनेही आता नाही यायचं असंच ठरवलं असणार. आता या स्थळाचा विचार न केलेलाच बरा असा विचार करत तो सीटवर येऊन बसला आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला. आश्चर्य म्हणजे मधुरा रणदिवेचाच फोन होता. घाईघाईतच त्याने फोन उचलला. हॅलो, मी मधुरा बोलते. सॉरी, फोन करून मी तुम्हाला डिस्टर्ब केलं.
पण आपण हॉटेल प्राचीमध्ये भेटायचं ठरवलं होतं ना. इथे या स्पॉटला मला अगदी समोरासमोर 2 प्राची हॉटेल दिसत आहेत. तुम्ही नेमकं कोणत्या हॉटेलमध्ये येणार आहात, तिने विचारलं. तसा तो गोंधळला. नाही, अजून मी निघालेलोच नाही. म्हणजे माझा मेसेज तुम्ही वाचला नाहीत का, त्याने विचारलं. तुमचा मेसेज? तुम्ही कोणताच मेसेज पाठवला नाहीत मला, ती म्हणाली. तसा तो आणखीन गोंधळला. बरं जरा 1 मिनिट द्या हां, मी कळवतो तुम्हाला. त्याने व्हॉट्सअप पाहिलं तर त्याने जो मेसेज टाईप केला होता तो सेंड करायचा राहून गेला होता. अरे बापरे, आता ही बिचारी तिथे वाट पाहत असणार. आता मात्र जावंच लागेल. आहे तो मेसेज त्याने मग डिलीट केला आणि दुसरा मेसेज टाईप केला, हॉटेल प्राची डिलाईटमध्ये भेटा. मॅनेजर साहेबांना मी निघतो असं हातानेच सांगितलं. त्यांनाही आनंद वाटला. थम्सअप करून त्याने ऑल द बेस्ट केलं आणि तो बाईक घेऊन चटकन हॉटेल प्राची डिलाईटमध्ये पोहोचला. ओळखायला फार त्रास झाला नाही, कारण फोनवर दोघांचं बोलणं चालूच होतं. मी अगदी कॉर्नरच्या सीटला खिडकीजवळ बसले. ब्लू कलरची कुर्ती आहे असं सांगितल्यावर तो चटकन पुढे गेला. हॅलो, हसतच तिने स्वागत केलं. फ्लाईटमध्ये एअर हॉस्टेस कशा हसून छान प्रसन्न बोलतात तसंच तिचं बोलणं त्याला वाटलं. शरीरातली मरगळ, डोक्यावरचा ताण, मनावरचं दडपण एकदम एका झटक्यात उतरल्यासारखं झालं. तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. तुम्ही उभे का? बसा ना, ती म्हणाली. तो तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला. बाजूलाच आपली बॅग ठेवली. तुम्ही कोणता मेसेज पाठवला होतात? कोणत्या मेसेजबद्दल बोलत होतात तुम्ही, तिने विचारलं. नाही काही नाही, तो विशेष महत्वाचा नव्हता. माझा गोंधळ असा झाला की इथे 2 प्राची हॉटेल्स आहेत, म्हणून म्हटलं कोणत्या हॉटेलमध्ये शिरावं, ती म्हणाली. बरं, तुम्ही काय घेणार? मला तर खूप भूक लागली आहे. मी सँडविच आणि कॉफी मागवते माझ्यासाठी. तुमच्यासाठी पण तेच मागवू की आणखीन काही वेगळं, तिने विचारलं. चालेल तेच मला, तो म्हणाला. मग तिनेच वेटरला बोलवलं. 2 सँडविचेस आणि 2 कॉफीची ऑर्डर दिली. एकदा ऑर्डर दिली ना की मग मोकळेपणाने व्यवस्थित बोलता येतं, नाही का, तिने विचारलं. तो फक्त हसला. तिचं ते गोड गोड बोलणं त्याला आवडू लागलं होतं, पण त्याला त्यात गुंतायचं नव्हतं, कारण तिच्याबरोबर लग्नाचं स्वप्नरंजन करणं सुद्धा मूर्खपणाचं ठरलं असतं हे त्याला माहीत होतं. खरं सांगू, आजचं भेटणं मला जमण्यासारखंच नव्हतं. आज ना आमच्या ऑफिसची पिकनिक गेलीये. मला सुद्धा जायचं होतं, पण पिंगे मावशींचा एवढा आग्रह झाला की मग त्यांना नकारही देता येईना. आणि म्हटलं आपण ऑलरेडी एखाद्याला वेळ दिली आहे, तारीख ठरवली आहे, अचानक असं कॅन्सल करणं बरं दिसणार नाही, म्हणून मग यायचं ठरवलं, ती म्हणाली. अहो तसं काहीच नाही. तुम्ही सांगितलं असतं तर हा प्रोग्राम पोस्टपोन केला असता किंवा कॅन्सल, तो सहजपणे म्हणाला. असं कसं? कुणीतरी तुम्हाला तुमची वेळ देतं, त्यांच्या बिझी शेड्यूलमधून तुमच्यासाठी काहीतरी वेळ काढून ठेवतं, फिक्स करतं, आणि अचानकपणे आपण आपले प्लॅन बदलायचे, म्हणजेच त्या व्यक्तीच्या वेळेचा अपमान करायचा. छे, हे मला पटणारं नाही. आणि एखादी व्यक्ती वेळ देते म्हणजे तरी काय, ती स्वतःची एनर्जी देत असते. म्हणूनच त्या व्यक्तीच्या एनर्जीची आपण किंमत ठेवायला नको का? मला तर हे असं मनापासूनच वाटतं. तिच्या बोलण्याची प्रसादला कमाल वाटत होती. बोलण्यात कुठेही घाई नव्हती, मोठेपणा नव्हता, गर्व नव्हता. उलट समोरचा माणूस आपल्या इतकाच महत्वाचा आहे याची कळकळ मात्र दिसत होती. खरं सांगू मॅडम, मगाशी ज्या मेसेजबद्दल मी तुम्हाला बोललो तो मेसेज असा होता की आजचं भेटणं पोस्टपोन करू. म्हणजे खरं तर मला ते कॅन्सलच करायचं होतं. मेसेज टाईप केला पण तो पाठवायचा मात्र राहून गेला. पण खरंच सांगतो, माझ्या दृष्टिकोनातून आजची भेट टाळणं म्हणजे तुमच्या वेळेचा किंवा एनर्जीचा अपमान करणं असं अजिबात नव्हतं. माझं कारण वेगळं होतं. ती आश्चर्याने पाहू लागली. तुम्हाला याहून महत्वाचं काही काम होतं का, तिने विचारलं. नाही, तसंही नाही, त्याने विचारलं. मग तर ती आणखीनच गोंधळात पडली. मग काय कारण होतं, तिने विचारलं. तेवढ्यात वेटर दिलेली ऑर्डर घेऊन आला आणि मग थोड्या वेळासाठी त्यांचं बोलणं थांबलं. त्या वेळेत त्याने आपले विचार आणि शब्द सगळ्यांची छान जुळवाजुळव करून ठेवली. वेटर गेल्यानंतर ती म्हणाली, तुम्ही काहीतरी बोलत होतात, बोला ना. खरं तर इथे यायच्या आधी इथे येऊच नये असं मला वाटत होतं. काही खोटं सांगणार नाही, मनातलं सगळं खरं सांगतो, कारण मला खोटं नाही बोलता येत. मला माझ्या भावनांशी प्रामाणिक राहायला आवडतं, माझ्या भावनांशी सुद्धा आणि असलेल्या परिस्थितीशी सुद्धा, तो म्हणाला. मॅडम, तुमचा प्रोफाईल मी पाहिला. तुम्ही देखील माझा प्रोफाईल पाहिलाच असणार. आपल्या दोघांच्या सॅलरीमध्ये, इन्कममध्ये खूप जास्त अंतर आहे. जास्तच तफावत आहे ही. माझ्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही नाही. आई वडिलांच्या कृपेने एक राहतं घर आहे, तेही फार साधं सुधं. 8 वर्षांपूर्वी माझे वडील वारले आणि 2 वर्षांपूर्वी माझी आई. मला एक लहान बहीण आहे, कॉलेजमध्ये शिकते ती. आई गेल्यापासून ती खूपच बिथरली आहे. खरं तर लग्न करायचा हाही एक उद्देश होता की मला कुणीतरी माझं घर सांभाळणारं, माझ्या बहिणीला सांभाळणारं मला हवं होतं. अगदी साधी नोकरी करणाऱ्यांपासून नोकरी न करणाऱ्या मुली सुद्धा मी पाहिल्या हो.
पण गेल्या वर्षभरात मला जवळजवळ 12 रिजेक्शन्स आले आणि आजचं कदाचित 13वं. तुमचा प्रोफाईल, बायोडाटा, शिक्षण, करिअर, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग माझ्यापेक्षा खूप वेगळं आहे, खूप मोठं आहे ते. आपलं जमेल असं स्वप्नात सुद्धा विचार करणं माझ्या दृष्टीने मूर्खपणाच आहे. इथे येऊन नकारच घ्यायचा आहे तर कशाला भेटा, तुमचा आणि माझा वेळ फुकट तरी कशाला घालवा, असा विचार मनात आला. म्हणून तसा मेसेज मी टाईप केला होता. प्रांजळपणे त्याने सगळं खरं सांगून टाकलं. आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत होती. प्रसाद, सगळ्यात आधी तुम्ही मला मॅडम म्हणणं थांबवा हो. माझं नाव मधुरा आहे. त्याच नावाने मला हाक मारलं तर जास्त आवडेल मला. अहो, भेटण्याआधीच माझ्याबद्दल बरेच पूर्वग्रह करून आलात तुम्ही. तुमचा प्रोफाईल मी पाहिला, तुमच्याबद्दल सगळी माहिती देखील मिळवली आणि त्यानंतरच मी इथे भेटायला आले. म्हणजे मी काहीतरी विचार करूनच इथे आले असेल ना. तुम्ही तुमची स्टोरी सांगितली, तशी माझी सुद्धा एक स्टोरी आहे. माझे आई बाबा दोघेही नोकरी करतात. म्हणजे याच महिन्यात माझे बाबा रिटायर्ड झाले. आई अजूनही नोकरी करते. आमची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. माझं शिक्षण चांगलं आहे, मला नोकरी चांगली आहे, पगार सुद्धा उत्तम आहे. आर्थिक बाजूने मी अगदी परिपूर्ण आहे, समाधानी आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्ही जे आता म्हणालात तेही काही चुकीचं नाही. ज्याच्याकडे पैसे कमी आहेत त्याला पैशाचं अप्रूप वाटणं स्वाभाविक आहे. एकेकाळी जेव्हा मी कमवत नव्हते तेव्हा मलाही तसंच वाटत होतं. पण हळूहळू जसा पैसा यायला लागला तेव्हा कळायला लागलं, एका ठराविक मर्यादेनंतर पैसा सुख देऊ शकत नाही. खरं सुख जगण्यात आहे. तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करण्यात आहे. आवडतात त्या माणसांबरोबर राहण्यात आहे. त्याबरोबर जरूर तेवढा पैसा असायला हवा, नाही असं नाही. पण नुसताच पैसा हे समाधान नाही देऊ शकत. हे मात्र मला पुरतं कळलंय. मुळात पैसा हे निव्वळ साधन आहे, साध्य नाही. आणि आपण साधन आणि साध्यामध्येच गल्लत करतो. आपल्याला वाटतं पैसा आहे हे फायनल एम आहे, ते सर्वोच्च ध्येय आहे. तर ते तसं नसतं. ते फक्त एक साधन असतं, सुख समाधान मिळवण्याचं एक साधन. ती एनर्जी तेवढीच महत्त्वाची असली तरी ते काही सर्वस्व नाही. तुम्ही तुमची गोष्ट सांगितलीत, आता माझी गोष्ट मी पूर्ण करते. माझं बालपण बऱ्यापैकी सधन कुटुंबात गेलं. आई बाबा दोघेही त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे लहानपणापासून मी बेबी सिटिंगमध्येच राहिले. पैसा खूप होता, पण आई बाबांचं प्रेम, वेळ याच्यासाठी मी किंचितशी आसुसलेले राहिले. फार मित्रमैत्रिणी झाले नाहीत. शाळेत मी गाडीनेच यायचे. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की ही मुलगी खूपच आखडू आहे. कदाचित त्यामुळेच असेल की माझ्याशी मैत्री करायला कोण पुढे आलं नाही. जॉब लागला. तिथल्या एका मित्राबरोबर मी प्रेमात पडले. लग्नाआधीच त्याने भलतीसलती मागणी केली. मी नकार दिला आणि मीच त्याचं नातं तोडलं. मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. मग मात्र प्रेमात पडायची हिंमत झाली नाही. ओळखीच्या नातेवाईकांमधून एक स्थळ आलं. आमचं बोलणं झालं. होकार पसंती सगळं झालं. आमचा साखरपुडा देखील ठरला. पण अचानक त्या मुलाने नकार कळवला. नंतर कळलं त्याला माझ्यापेक्षा चांगल्या मुलीचं स्थळ आलं होतं. तेव्हाही माझ्याकडे मुबलक पैसा होताच की, पण दुःखाचे चटके सहन करायला लागलेच. तेव्हा मग शहाणी झाले. असं वाटलं आयुष्यात एकाच गोष्टीच्या मागे पळायचं नाही. आयुष्यात हवा असतो बॅलन्स. मला नॉर्मल पण छान आयुष्य हवं आहे, जिथे माझ्या पार्टनर बरोबर मला समुद्रावर फिरता येईल, एखाद्या जत्रेत जाता येईल, गाडीतून फिरण्याचा मनमुराद आनंद घेता येईल, गप्पा मारता येतील, भविष्याचे प्लॅन्स ठरवता येतील, जिथे आम्हाला एकमेकांसाठी वेळ असेल. असं आयुष्य मला हवं आहे. मला नात्यांमध्ये प्रामाणिकपणा हवा आहे. कारण तुम्ही किती पैसे मिळवता आणि अजून किती मिळवायचे आहेत या गोष्टीला काहीच मोजमाप नसतं. नुसतं सुख उपभोगण्यापेक्षा त्या सुखाला समाधान जोडता आलं पाहिजे. आणि ते नुसतं पैशाने जोडता येत नाही. त्यासाठी चांगल्या माणसांची सोबत सहवास हवा असतो. तुमचा प्रामाणिकपणा मला भावला. तुम्ही अजिबात स्वतःबद्दल कॉम्प्लेक्स वाटून घेऊ नका. जे तुमच्याकडे आहे ते कदाचित माझ्याकडे नाही. जे माझ्याकडे आहे ते तुमच्याकडे कदाचित कमी असेल. मला ज्याची गरज आहे ते तुमच्याकडे मुबलक असेल आणि तुम्हाला ज्याची गरज असेल ते माझ्याकडे असेल. तुमच्या डोळ्यात मला प्रेम दिसलं, विश्वास दिसलं, नातं निभवण्याची तडफड दिसली. एवढ्या मोठ्या गोष्टी पैशाने बॅलन्स होत असतील तर मी तुम्हाला नकार का देऊ? आपल्याकडे जे आहे ते रिसोर्स कसे वापरायचे आणि बॅलन्स साधत साधत समाधान कसं मिळवायचं हा बाकी ठरवण्याचा मुद्दा आहे. तिच्या बोलण्याचं त्याला खूप आश्चर्य वाटलं. पण आजकालच्या जमान्यात असा विचार कोण करतं? मला मिळत असलेल्या पॅकेजपेक्षा माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं पॅकेज जास्तच पाहिजे असाच सगळीकडे आग्रह दिसतो. आणि ते सुख शोधता शोधता समाधान मात्र सांडून जातं. हे पहा मॅडम, तो पुढे काही बोलण्याच्या आधीच तिने थांबवलं. मॅडम नाही, मधुरा म्हणा. सॉरी मधुरा, तुमचे विचार खरंच खूप चांगले आहेत.
पण खरंच या सगळ्या गोष्टी पुढे न्यायला जमतील का तुम्हाला? तुम्ही एकदा माझं घर पहा, माझ्या बहिणीला भेटा आणि मग ठरवा. चला तर मग जाऊया तुमच्या घरी, असं म्हणत ती उठली सुद्धा. त्याला आणखीनच आश्चर्य वाटलं. वेटरने बिल आणून दिलं. त्याने पटकन बिल उचललं. तेवढ्यात ती म्हणाली, मी करते पे. नको नको, ते मला बरोबर नाही वाटणार. तो म्हणाला, याच बिलीफ सिस्टम आपल्याला तोडायच्या आहेत प्रसाद. अमुक काही गोष्टी तुम्हीच केल्या पाहिजेत किंवा तमुक तमुक गोष्टी मीच केल्या पाहिजेत. याच बिलीफ सिस्टम आपल्याला तोडता यायला हव्यात. आपण आजचं बिल हवं तर शेअर करू, म्हणजे बॅलन्स होईल. बरोबर? ती असं म्हणताच तो हसला. तुम्ही कसे आलात? तिने विचारलं. मी बाईकवर आलोय. आणि तुम्ही? मी माझी गाडी घेऊन आले. तुम्ही बाईकवर पुढे व्हा, मी तुमच्या मागे येते. दोघेही त्याच्या घरी आले. प्रणाली घरीच होती. अचानक कोणीतरी पाहुणे आले म्हणून ती गोंधळली. बाहेर अस्ताव्यस्त पसरलेलं सामान ती नीट करू लागली. असू देत ग, तू गप्पा मार, मी मैत्रीणच आहे तुझी, मधुरा म्हणाली. प्रणालीने चटकन पाणी आणलं. प्रसादने चहा पाणी घेणार का विचारलं. नको नको, आपण घर पाहूया ना, असं म्हणत तिने घराचा फेरफटका केला. इतकं छान घर आहे, त्याला आपण आणखीन आपल्या पद्धतीने सजवू, आपल्या तिघांच्या विचाराने सजवू. जरुरी ते बदल करून घेऊ. अर्थात तुमचा होकार आहे असं समजून मी बोलते हा, हसत हसत ती म्हणाली. प्रणालीला तर काहीच कळत नव्हतं. प्रसादने मग तिला कोपऱ्यात नेऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या. तिला खूप आनंद झाला. तिला मधुरा आवडलीच होती. मधुराताई, तुम्ही इथे आलात ना की मी तुम्हाला मागच्या तळ्यावर घेऊन जाईन. आमच्या इथे खूप छान तळं आहे. देऊळ सुद्धा खूप छान आहे, ती म्हणाली. हो, नक्की जाऊया. पुढच्या वेळेस मी आले ना की आपण खूप खूप मजा करू. हं, पण आता सध्या येते, उशीर झालाय. येऊ मी? प्रसाद तिला सोडायला खाली गेला. प्रसाद, मी माझा होकार घरी कळवते. तुम्ही सुद्धा तुमचा होकार माझ्या बाबांना फोन करून कळवा. तुमच्याबद्दल सगळी चौकशी आम्ही अगोदरच केली आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. शिवाय मावशीने तुमचं एवढं कौतुक केलंय आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहेच. निघताना तेवढंच म्हणाली, नक्की होकार समजू ना? खूप कष्टाने बॅलन्स साधलाय, तो आता सुटू नये असं वाटतंय मला. अहो, असं का म्हणता? नकार द्यायचं एक तरी कारण आहे का माझ्याकडे? त्याने विचारलं. आता कुठे निष्ठत चाललेली गोष्ट अलगद ओंजळीत आल्यासारखी वाटतेय. खरंच आता वाटतं आयुष्य बॅलन्स झालंय. तिला बाय करून तो घरी आला आणि मनात विचार आलाच, खरंच गोष्ट निसटणारच होती. कसं माहीत नाही, पण आपल्यातल्या खरेपणामुळे कदाचित कुठेतरी बॅलन्स साधला.